मम्मा हे बघ मला जमायला लागल्या. छान. तुला माहिती आहे का हे ना मला राणीने शिकवले. तीच मला म्हणायची माणसाला प्रत्येक गोष्ट जमली पाहिजे. आणि बघ ना दादूला पण तिने हळूहळू कितीतरी गोष्टी शिकवल्या यार. काय झालं तू अशी रागाने का बघतेस? मी काही चुकीचं बोलले का? हो, ते राणीचं आता नाव काढायची काही गरज होती का? आणि काल तुझे काही केलंच ना चिकू, तेही मला अजिबात आवडलेलं नाही. या काल काय केलं मी? इंद्रा त्या राणीचे फोटो बघतोय हे सगळ्यांना सांगायची काय गरज होती? अगं मम्मा मी फक्त दादूला चिडवायलाच हेच म्हणते मी. हा नसता आगाऊपणा करायची काय गरज होती? यापुढे असलं काही दिसलं ना तर लगेच कोणालाही सांगायला जायचं नाही, फक्त मला येऊन सांगायचं. कळलं? कळलं? ओके बॉस. पण मम्मा दादू राणीचे फोटो बघत होता, ही किती क्यूट गोष्ट आहे यार. आणि यात लपवण्यासारखं काय आहे मला सांग. चिकू भास हा, तू ना स्वतःचं डोकं अजिबात लावू नकोस. हा फालतूपणा मला अजिबात चालणार नाही, कळलं? आणि यात काही चांगलं नाहीये ना तुझ्या दादूसाठी ना आपल्या घरासाठी. का मम्मा? ते दोघं नवरा बायको आहेत ना, आणि मग ते मनाने एकमेकांच्या जवळ येणार असतील. चिकू बास, मला आता यावर अजिबात चर्चा नकोय, कळलं? लहान आहेस ना, लहानच राहा. नाही करणार तुला आता काही. जेवढं सांगितलं ना तेवढंच करायचं. तू ही सगळी भाजी निवडून ठेव, मी आले इंद्राला ज्यूस देऊ. ती का रागवतीये ही? आणि राणीचा काय प्रॉब्लेम आहे ना मला कळतच नाही. अहो सर मी किती प्रयत्न केला तुमच्याशी बोलायचा. तुम्हाला कॉल केला, मेसेज केला, तुम्ही एकही कॉल माझा का नाही उचलला? खरं सांग इंद्रा, काय लपवतोस तू माझ्यापासून? ही राणी तुला आवडायला तर लागली नाहीये ना? हाय का आता? अहो सर बोला ना. नाही, काय नाही. तू मला आधी हे सांग, तू इथे का आली आहेस? मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. मग बाहेर भेटलो असतो ना, जमेल तसं. अहो सर पण तेवढा वेळ नव्हता माझ्याकडे. मला काटकर बद्दल माहिती कळाली. काय? हे बघा आपण काटकरला जाऊन भेटलं पाहिजे. तेच आपल्याला सांगू शकतात की या सगळ्याच्या मागं कोण आहे ते.